आज आपण सोडवणार आहोत MSc IT इरा सेशन 32। सर्वात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे। त्यानंतर इथे ऑफिस स्किल्सवर जा। ऑफिस स्किल्सवर गेल्यानंतर यामध्ये आपल्याला 5 नॉलेज चेक दिलेला आहे। तर पहिलं नॉलेज चेकसाठी आपल्याला या दुसऱ्या ऑफिस स्किल्सवर जायचं आहे। या ठिकाणी आपलं पहिलं नॉलेज चेक इथं असणार आहे। तर पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा 5 प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न, बॅकग्राऊंड कलर बदलण्यासाठी योग्य टॅब सिलेक्ट करा म्हणत आहे। तर बॅकग्राऊंड कलर चेंज करण्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबवर जाऊन फॉर्मॅट बॅकग्राऊंड हा ऑप्शन निवडावा लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। आपण स्लाइड थीम डॅश डॅश टॅब अंतर्गत बदलू शकतो म्हणत आहे। तर कोणत्या टॅब अंतर्गत बदलू शकतो, तर डिझाईन टॅब आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। आपल्याला पॉवरपॉईंटमध्ये स्लाइडचा साईज बदलण्याचा पर्याय कुठे सापडेल म्हणत आहे। तर पॉवरपॉईंटमध्ये साईज बदलण्यासाठी डिझाईन टॅबमध्ये क्लिक करावं लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। स्मार्ट आर्टची कलर पॅलेट बदलण्यासाठी डिझाईन टॅबमधील कोणती आयकॉन आपण क्लिक कराल म्हणत आहे। तर यासाठी स्मार्ट आर्टच्या डिझाईन टॅबमधून शो द चेंज कलर्स आयकॉनवर क्लिक करावं लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। आपण टेबलची उंची आणि रुंदी डॅश डॅश टॅबमधून ॲडजस्ट करू शकतो म्हणत आहे। तर कोणत्या टॅबमधून ॲडजस्ट करू शकतो, तर लेआउट या टॅबमधून आपण ते ॲडजस्ट करू शकतो। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। यस बटनावर क्लिक करायचं आहे। तर पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्ण आलेला आहे। त्यानंतर दुसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे। तर याच्यावर आपल्याला क्लिक करा। त्यानंतर इथून स्टार्ट करा। या दुसऱ्या नॉलेज चेकमध्ये बघा 4 प्रश्न दिलेला आहे। तर पहिला प्रश्न, स्लाइड शो व्ह्यूमध्ये एका स्लाइडमधून दुसरीमध्ये शिफ्ट होताना डॅश डॅश इफेक्ट ॲड करते म्हणत आहे। तर कोणतं इफेक्ट ॲड करते, तर याचं उत्तर ट्रान्झिशन्स आहे। जर आपण माऊस ऑन क्लिक बॉक्स चेक केली असेल तर पॉवरपॉईंटमध्ये आपल्याला ट्रान्झिशन इफेक्टची समय मर्यादा ॲडजस्ट करता येत नाही म्हणत आहे। तर याचं उत्तर चूक आहे। स्लाइडला अप्लाय केलेला ट्रान्झिशन इफेक्ट स्लाइड शोमध्ये पाहता येतो म्हणत आहे। तर बरोबर आहे। पुढीलपैकी कोणते पर्याय स्लाइडमध्ये ट्रान्झिशन अप्लाय करण्यासाठीचा बरोबर पाथ वर्णन करतात म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे। ट्रान्झिशनवर क्लिक करा, सुटेबल ट्रान्झिशन सिलेक्ट करा। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। यस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं दुसरंही नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर पूर्ण आलेला आहे। त्यानंतर तिसरं नॉलेज चेकसाठी या ठिकाणी क्लिक करा आणि ज्यातून आपल्याला तिसरं नॉलेज चेक लावायचं आहे। तर तिसऱ्या नॉलेज चेकमध्ये बघा 2च प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न, हेलिओ AI कशात स्पेशलाइज करते म्हणत आहे। तर याचं उत्तर टेक्स्टमधून शॉर्ट HD व्हिडिओ एडिट जनरेट करते। ही इमेज हेलिओ AIचे कोणते फीचर सर्वात चांगले दाखवते म्हणत आहे। तर AI पॉवर्ड व्हिडिओ जनरेशन आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। यस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं तिसरंही नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला चौथं नॉलेज चेकसाठी या ठिकाणी क्लिक करा। इथे चौथं नॉलेज चेक दिलेलं आहे। तर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। तर चौथ्या नॉलेज चेकमध्ये एकच प्रश्न दिलेला आहे। तर पहिला प्रश्न बघा, ब्रेन FM चा प्रायमरी फोकस काय आहे म्हणत आहे। तर कोणता आहे बघा, तर याचं उत्तर फोकस आणि रिलॅक्सेशनसाठी फंक्शनल म्युझिक तयार करणे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। यस बटनावर क्लिक करायचं आहे। तर पाहू शकता आपलं चौथंही नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला 5वं नॉलेज चेकसाठी मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट क्रिएट अ प्रेझेंटेशनवर क्लिक करा। इथे आपलं 5वं नॉलेज चेक दिलेलं आहे। तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करा। यामध्ये बघा 2 प्रश्न आहे। तर पहिला प्रश्न, क्रिएटर ए प्रेझेंटेशन टूल कोणती गोष्ट वापरून प्रेझेंटेशन जनरेट करू शकते म्हणत आहे। तर याचं उत्तर तयार टेम्पलेट आहे। तर याचं उत्तर काय असणार आहे बघा, तर याचं उत्तर साधे टेक्स्ट इनपुट आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। जनरेटिव्ह AI द्वारे पॉवर क्रिएट अ प्रेझेंटेशन टूलचा प्राथमिक वापर कोणता आहे म्हणत आहे। तर प्राथमिक वापर हा टेक्स्टपासून नवीन स्लाइड क्रिएट करणे। तर हे त्याचं उत्तर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर पाहू शकता आपला स्कोर या ठिकाणी पूर्ण आलेला आहे। त्यानंतर 5ही नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला याच्यातनी सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवायचे आहेत। तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे। तर यामध्ये बघा 2 सिम्युलेशन दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, पॉवरपॉईंट वापरकर्त्याला अनेक थीम प्रदान करते आणि तुम्हाला आवडणारी थीम निवडू शकता। आता दिलेल्या प्रेझेंटेशनसाठी तिसरी थीम निवडा म्हणत आहे। तर त्यासाठी डिझाईन टॅबवर जा आणि या तिसऱ्या थीमवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचे याच्यामध्ये।
एम एस पॉवर पॉईंटमध्ये स्लाईडचे 2 स्टँडर्ड साईजेस आहेत. दिलेल्या प्रेझेंटेशनसाठी मॅक्झिमाइज पर्यायासह स्टँडर्ड साईज निवडा म्हणत आहे. तर डिझाईन टॅबवर जा, त्यानंतर स्लाईड साईजवर जायचं आहे, स्टँडर्डवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून मॅक्झिमाइजवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाला सोडवायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. पाहू शकता आपलं संपूर्ण सिम्युलेशन झालेलं आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पूर्ण आलेला आहे. आता सिम्युलेशन झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर सेल्फ लर्निंग सोडवायचा. तर याच्यातून प्रोसीड बटनावर क्लिक करा. आता सेल्फ लर्निंग त्यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत. तर स्टार्ट करा. तर यामध्ये बघा पहिला प्रश्न, डॅश डॅश टॅब खाली तुम्ही स्लाइड थीम चेंज करू शकता म्हणत आहे. तर याचं उत्तर डिझाईन आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. स्लाइडची साईज चेंज करायची असल्यास तुम्हाला डॅश डॅश टॅब व डॅश डॅश ग्रुपवर क्लिक करावे लागेल म्हणत आहे. तर साईज चेंज करण्यासाठी आपल्याला डिझाईनमध्ये जाऊन कस्टमाइजवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा. ही इमेज पहा म्हणते. स्लाइड नंबरच्या खाली असलेले स्टार मार्क काय दर्शवते म्हणत आहे. तर स्टार मार्क काय दाखवत आहे, तर हे मार्क एक ट्रान्झिशन अप्लाय केलेला आहे, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, पॉवर पॉईंटमधील प्रिव्ह्यू बटनाचे कार्य काय आहे म्हणत आहे. तर प्रिव्ह्यू बटनाचे कार्य काय आहे बघा, तर करंट स्लाइडवर विशिष्ट ॲनिमेशन किंवा ट्रान्झिशन कसे दिसते ते प्रदर्शित करणे, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सोडवणं झालेलं आहे आणि त्यानंतर इथे स्कोर्स आपला पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. नंतर आपल्याला गायडेड ड्युटीवर सेल्फ सोडवायचा आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 5 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये थीम ॲड करण्यासाठी तिसऱ्या स्लाइडवर क्लिक करा म्हणते आणि डिझाईन टॅबवर जा. थीम ग्रुपच्या खाली असलेल्या बाणावर क्लिक करा आणि गॅलरी थीम सिलेक्ट करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला काय म्हटलेलं आहे, तिसऱ्या स्लाइडवर जा, त्यानंतर डिझाईन टॅबमध्ये जा आणि कोणती थीम घ्यायची आहे, गॅलरी, तर इथे क्लिक करायचं आहे आणि याच्यातून आपल्याला गॅलरी नावाची थीम याच्यातून आपल्याला घ्यायची आहे. पाहू शकता इथे या ठिकाणी दिलेलं आहे. याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा आहे. त्यानंतर बघा दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये दुसऱ्या स्लाइडवर रंग बदलण्यासाठी डिझाईन टॅबवर जा. व्हेरियंट ग्रुपच्या खाली असलेल्या बाणावर क्लिक करा आणि कलर सिलेक्ट करा आणि त्यानंतर मर्क्यू थीम निवडा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबवर जा. व्हेरियंटच्या ग्रुपमध्ये इथं डाऊन एरोवर क्लिक करा. कलर्सवर जायचं आहे आणि त्यातून आपल्याला मर्क्यू थीम घ्यायची आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा.
त्यानंतर बघा आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट लावायचं आहे. त्यानंतर इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा सेशन कम्प्लिशन टेस्टचे आपल्याला 10 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, राहुल आपले अभ्यास साहित्य एका स्टोरेज डिव्हाइसेसमध्ये ठेवतो आणि ते वेगवेगळ्या संगणकावर पटकन उघडावे अशी त्याची इच्छा आहे. राहुल कोणती 2 स्टोरेज डिव्हाइसेस वापरेल म्हणत आहे. तर कोणती 2 स्टोरेज डिव्हाइस वापरू शकतो बघा. तर एक तर आहे एक्सटर्नल हार्ड SSD आणि दुसरा आहे इंटरनल SSD. तर हे दोन्ही त्याचे उत्तर आहे. त्यानंतर आपल्याला 7 नेक्स्ट करा. सेकंडरी स्टोरेज हार्ड डिस्क विषयी योग्य वर्णन करणारी कोणती 2 विधाने आहे म्हणत आहे. तर कोणते 2 विधान आहेत. तर एक आहे रॅम पेक्षा हळू काम करते आणि दुसरा आहे ती कायमस्वरूपी नॉन व्हॉलेटाईल आहे. हे दोन्ही त्याचे उत्तर आहे. त्यानंतर बघा कॅश मेमरी आणि SSDचा वापरल्यावर संगणक जलद का काम करतो म्हणत आहे. जलद का काम करते. तर याचं उत्तर SSDs पारंपरिक हार्ड डिस्कपेक्षा जास्त जलद असतात. हे त्याचं पहिलं उत्तर आहे. आणि त्यानंतर कॅश मेमरी वारंवार वापरल्याने जाणाऱ्या डेटाला जलद प्रवेश मिळते. तर हे दोन्ही त्याचे उत्तर आहे. आणि त्यानंतर 7 नेक्स्ट करा. एक्सटर्नल हार्ड डिस्क वापरून कोणती 2 कामे करता येतात म्हणत आहे. तर याचं उत्तर महत्त्वाचे प्रोजेक्ट आणि इतर दस्तऐवजांचा बॅकअप घेणे हे त्याचं पहिलं उत्तर आहे. आणि संगणकामध्ये मोठ्या फाईल ट्रान्सफर करणे हे त्याचं दुसरं उत्तर आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. लॅपटॉपमध्ये इंटरनल हार्ड डिस्क कोणती 2 कार्य करते म्हणत आहे. तर कोणती 2 कार्य करते बघा. तर ऑपरेटिंग सिस्टीम साठवते आणि दुसरा आहे बघा सॉफ्टवेअर आणि वापरकर्त्याच्या फाईल साठवणे. हे दोन्ही त्याचे उत्तर आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. अंजलीला तिच्या शाळेच्या संगणकातून घरच्या लॅपटॉपमध्ये 10 GB मोठा व्हिडिओ प्रोजेक्ट ट्रान्सफर करायचा आहे. असे डिव्हाइस हवे आहे जे पोर्टेबल असेल आणि USB द्वारे सहज कनेक्ट होईल. तिने कोणते डिव्हाइस वापरावे म्हणत आहे. तर कोणते डिव्हाइस वापरावे लागेल. तर एक्सटर्नल हार्ड डिस्क आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. विक्रम प्रेझेंटेशनवर काम करत असताना अचानक वीज जाते. नंतर तो संगणक पुन्हा सुरू करतो तेव्हा त्याला त्याची सेव्ह केलेली प्रेझेंटेशन फाईल C ड्राईव्हमध्ये दिसते. हे कोणत्या प्रकारच्या मेमरीमुळे शक्य होते म्हणत आहे. तर हे नॉन व्हॉलेटाईल मेमरीमुळे होते. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. ऑपरेटिंग सिस्टीममध्ये न ठेवता इंटरनल हार्ड डिस्कमध्ये का साठवली जाते म्हणत आहे. कारण वीज बंद असतानाही इंटरनल हार्ड डिस्क डेटा सुरक्षित ठेवते. हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. कारण आपले महत्त्वाचे काम संगणकात सेव्ह करतो. वीज गेली किंवा व्हायरसमुळे ते हरवू शकते अशी त्याला भीती आहे. त्याने कोणते सर्वोत्तम पाऊल उचलावे म्हणत आहे. तर याचं उत्तर फाईल एक्सटर्नल हार्ड डिस्कमध्ये कॉपी करणे. त्यानंतर 7 नेक्स्ट करा. रिया ही एक छायाचित्रकार आहे आणि तिला अनेक वर्षापर्यंत मोठ्या प्रमाणात फोटो आणि व्हिडिओ साठवायचे आहेत. तिला कमी किमतीत जास्त क्षमतेचे स्टोरेज डिव्हाइस हवे आहे. तिच्यासाठी कोणते डिव्हाइस सर्वात योग्य आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर हार्ड डिस्क ड्राईव्ह आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आपला कोर्स पूर्ण आलेला आहे. आणि अशा प्रकारे इरा सेशन 32 आपल्याला कम्प्लिटली सोडवायचं आहे.